नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आपल्या आम्ही दूध उत्पादक शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आता गायांचे रेट सध्या खूप जास्त वाढलेले आहेत. जानेवारी महिना सुरू आहे आता. 15 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत मित्रांनो घोडेगावचा जो बाजार होता, तर त्या बाजारात मित्रांनो 20 लिटरची गाई जवळजवळ 1,00,000 रुपये किंमत आणि 25 ते 30 लिटर गाईची किंमत मित्रांनो जवळजवळ 1,30,000 ते 1,40,000 रुपये झालेली आहे. आणि मित्रांनो, आपण जेव्हा डिसेंबरमध्ये जेव्हा बाजारला जात होतो, तेव्हा मार्केटमध्ये फक्त मित्रांनो 20 लिटरची गाई 80,000 पर्यंत, म्हणजे आता जवळजवळ त्याच गायीसाठी आता मित्रांनो 20,000 रुपये रेट वाढलेले आहे. कशामुळे वाढलेले आहे? कारण मित्रांनो, आता ऊन वगैरे वाढायला लागलेलं आहे. दुधाची मागणी मार्केटमध्ये आता वाढणार आहे. गायांचे रेट सुद्धा मित्रांनो आता दुधाचे रेट सुद्धा वाढणार आहे आणि या सर्व गोष्टींचे मित्रांनो लक्षात घेता आता गायांचे रेट हळूहळू वाढायला लागलेले आहे आणि अजून सुद्धा मित्रांनो एक हाय लेवलला आणि हाय रेंज गायांच्या दुधाची होऊ शकते. कारण मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये गायांचे दुधाचे दर हे जास्त होतात आणि त्यामुळे गायांची किमती सुद्धा वाढ होत असते. घोडेगाव आणि लोणी बाजारमध्ये मित्रांनो कंटिन्युअसली आपण जात असतो, तेथे आपल्याला अपडेट नेहमी भेटत असते की दुधाचे रेट ही खूप जास्त मित्रांनो आज सध्या वाढण्याचे चान्सेस आहे. 3, 5, 8, 5 ला 40 रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गायांचे रेट सुद्धा मित्रांनो वाढलेले आहे. त्याचबरोबर खुराक, पशुखाद्य सर्व गोष्टींचे रेट सुद्धा वाढणार आहे. तर एकंदरीत मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर दूध व्यवसायात याच्या आधी जर गाया घेतल्या असतील आणि आता तुम्हाला जर मित्रांनो आधी भाव जो 35 रुपये पडत होता, तो आता जवळजवळ 40 रुपये पडण्याची दाट शक्यता आहे. आणि तुम्ही अशाच प्रकारे जर चांगलं मेहनतीने जिद्दीने जर मित्रांनो दूध व्यवसायामध्ये दूध पालन केलं, तर येणारे 4-5 महिने मित्रांनो चांगल्या प्रकारे आता दुधाला रेट राहणार आहे. त्यामुळे आपल्याला खूप जास्त मित्रांनो याच्यामध्ये परवडणार आहे. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो आता नवीन गाया न घेता हाय त्या गायांना चाऱ्याचे नियोजन वगैरे करून जर दूध वाढवले, तर त्याच्यात तुमचा फायदा होणार आहे. कारण गायी वगैरे घेणं मित्रांनो सोपं राहिलेलं नाही आणि त्याचबरोबर गाया घेतल्या तरी ते 1.5 लाखाची जर गाय घेतली, तर तिचं आपण किती दिवस दूध घालून मित्रांनो 30 लिटर जरी दूध धरलं, तरी तिचे लवकर पैसे वसूल होणार नाही. त्यामुळे गायी घेणं सध्या अवघडच आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा मित्रांनो गायी वगैरे घेण्यापेक्षा सध्या दूध वाढण्याकडे लक्ष द्या आणि या सर्व गोष्टीमुळे मित्रांनो तुमचं सुद्धा दूध व्यवसायामध्ये नक्कीच फायदा होईल. आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो नेहमीच तुमच्यासाठी दूध व्यवसायाविषयीचे व्हिडिओ येत राहणार आहे. तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.